नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सीझनचा शेवटचा कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि स्पर्धकाने देखील तो खूप छान पद्धतीने खेळला. खरं तर बिग बॉसने देखील खूप छान पद्धतीने तो टास्क डिझाइन केला होता की रद्द करू नये आणि स्पर्धकाने देखील तो टास्क खूप छान पद्धतीने खेळला. आता इथे उलटा-पुलटा रूम अंतर्गत सागर कारंडे याला थेट उमेदवारी मिळाली होती आणि बाकी तन्वी, अनुश्री, दीपाली आणि रेवा यांना खेळून उमेदवारी मिळवायची होती. आणि या चारही लेडीजनी खूप छान पद्धतीने सगळ्या फेऱ्या खेळल्या आणि याच्यामध्ये साहजिकच रेवा कौरसे ही थोडीशी त्यांच्यावरती हावी झाली. चांगला परफॉर्मन्स तिने दिला आणि ती थेट सागर बरोबर फायनल राऊंडमध्ये खेळायला गेली. इथे देखील दोघांनी खूप छान पद्धतीने आपला गेम दाखवला. नक्कीच आरबीने थोडीशी रेवाला मदत केली आणि त्याचा फायदा नक्कीच रेवाला झाला आणि रेवा देखील छान खेळली आणि थोड्याशा 19-20च्या फरकाने रेवा ही या सीझनची शेवटची कॅप्टन ठरली. रेवाला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर काटा ग्रुपचा जो काही आनंद पाहायला मिळाला ना, म्हणजे दीपाली सय्यद तर अक्षरशः डान्स करताना दिसत होती. दीपालीला वाटत होतं, की यार मीच कॅप्टन झाले. म्हणजे शेवटी काटा टीमचाच कॅप्टन झाला. शेवटचा कॅप्टन काटा टीमचाच असं म्हणून हे लोकं आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते. पण मित्रांनो, हा जो आनंद आहे ना, तो क्षणिक आनंद आहे असं सांगायला हरकत नाही. कारण कॅप्टन रेवा समोर मोठी-मोठी आव्हानं उभी असणार आहेत आणि ही आव्हानं तिला पेलताना, नाकी नऊ येताना दिसणार आहेत. कालच आपण एक छोटासा नमुना पाहिला. तो म्हणजे अनुश्री, "मी काम करणारच नाही." असा तिने पवित्रा घेतला होता. खरं तर अनुश्रीच्या खेळाचा हा पॅटर्नच आहे. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. याच्यावरती रितेश भाऊने नेहमीच सुनावले. पण अनुश्रीबाई सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही. शेवटी रेवाने सांगितलं, "बाई 3 फक्त भांडी घास. भांड्यांचा अख्खा ढीग पडलाय. पण त्याच्यातनं आत्ता जे जेवण केलेले 3 भांडी आहेत, ती तरी घास." गेली बिचारी भांडी घासायला. भांडी 3 घासली, परंतु बेसिन अख्खं घाणीने, त्या सांडपाण्याने भरून ठेवलं. शेवटपर्यंत तिने ते केलंच नाही. शेवटी विशाल कोटियान आणि तन्वी कोलते हे एकमेकांच्या विरोधी कधी न बोलणारे एकमेकांशी हे जाऊन ते सांडपाणी किंवा ती भांडी घासताना ते दिसत होते. मित्रांनो, काल फक्त तुम्ही टीझर पाहिला. अजून ट्रेलर आणि अख्खाच्या अख्खा पिक्चर बाकी आहे. याच्यामध्ये अजून ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री झालेली नाहीये. आज तिची या चित्रपटामध्ये एंट्री होणार आहे. आणि मित्रांनो, जो ड्रामा आज राखी सावंत करणार आहे ना, अक्षरशः कॅप्टन रेवाच्या नाकी नऊ येणार आहे. आणि ती सांगत असेल, की "मी का कॅप्टन्सी ही घेतली? का मी जिंकले?" असं आज रेवाला वाटणार आहे. कारण ज्या पद्धतीने राखी जो काही पराक्रम आज बिग बॉसच्या घरामध्ये करणार आहे ना मित्रांनो, अक्षरशः अख्ख्या घराची राखी वाट लावणार आहे. आता ती जे काही पराक्रम करते, त्याला प्रत्युत्तर म्हणून काटा टीम देखील काही करते का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण राखीने आज रेवाला नाकीनऊ आणलंय आणि ज्या पद्धतीने तिने जे काही घर बनवलंय ना, म्हणजे अक्षरशः घराची हालत एकदम खराब केली. सगळं अस्तव्यस्त करून टाकले तिने. आता याची शिक्षा आहे ना घरातील सगळ्या सदस्यांना मिळणार आहे. बिग बॉसने सगळ्या सदस्यांना एकत्र बोलवलंय आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे जे काही घर अस्तव्यस्त केलंय, तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि सेलिब्रिटींचं घर बघा. हे बेसिस्ट घर पाहता, हे उद्ध्वस्त झालेलं घर पाहता, तुम्हाला शिक्षा स्वरूप आजचा नॉमिनेशनचा टास्क मी रद्द करतोय आणि सगळ्यांना नॉमिनेट करतोय. असं म्हणून बिग बॉस या सगळ्या सदस्यांना शिक्षा देताना दिसतात आहेत. आता खरंच बिग बॉसने शिक्षा दिली का? की बिग बॉसने हे सगळं नुसतंच सांगितलंय हे माहिती नाही. पण ज्या पद्धतीने बिग बॉस खवळलेत आणि ज्या पद्धतीने सांगतायत की आजचा मी टास्क रद्द करतोय. जर मित्रांनो आजचा नॉमिनेशनचा टास्क बिग बॉसने रद्द केला, तर मात्र कॅप्टन रेवा सोडून सगळेच्या सगळे सदस्य हे नॉमिनेट होणार आहेत. याच्यामध्ये साहजिकच विशाल कोटियान त्याला शिक्षा स्वरूप तो पूर्ण सीझनभर नॉमिनेट असणार. बाकी सगळेच्या सगळे सदस्य जर आजचा टास्क बिग बॉसने रद्द केला, तर सगळेच नॉमिनेट होणार आहेत. हे कोणामुळे घडतंय? तर राखी सावंत हिच्या अशा या बेशिस्त वागण्यामुळे, राखी सावंतच्या अशा या वागण्यामुळे सगळ्याच घराला शिक्षा मिळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, शेवटी राखी देखील फार इरिटेट करायला लागली आणि रेवाची कॅप्टन्सी तिच्या डोळ्यात खुपसताना दिसणार आहे. आता बघू आज बिग बॉस खरंच सगळ्या घराला शिक्षा देतायत का? नॉमिनेशन टास्क रद्द करतायत का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत
राखी सावंतच्या या बेशिस्त वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.